क्षेत्रातील घडामोडींसाठी महाराष्ट्र देश न्यूज. नमस्कार, महाराष्ट्र देश न्यूज मराठीच्या कट्ट्यावर आज आपल्यासोबत आहेत सीमा कापसे मॅडम. नमस्कार मॅडम. नमस्कार. सर्वांनाच माहिती आहे की आंतरराष्ट्रीय महिला दिवस हा 8 मार्चला साजरा केला जातो. तर त्याच 8 मार्चच्या आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त आपण आज सीमा कापसे मॅडमांशी, ज्यांनी व्यावसायिक क्षेत्रामध्ये खूप मोठी त्यांचं एक अस्तित्व निर्माण केलेलं आहे आणि त्या दहिवडीसारख्या शहरामध्ये त्या इतर स्त्रियांसाठी एक प्रेरणादायी कार्य करतात. तर तुमचा परिचय काय सांगाल मॅम? मी सौ सीमा संतोष कापसे. मी दहिवडी या ठिकाणी सनराइज ट्रॉफीच्या नावाने व्यवसाय करत आहे. आज मला महाराष्ट्र न्यूज मराठी या चॅनलकडून मुलाखतीसाठी बोलवण्यात आलं. त्याच्यासाठी मी सगळ्यात पहिल्यांदा तुमचा आभार मानते, टीम महाराष्ट्र न्यूजचं. तुमचा परिचय काय सांगाल, म्हणजे शिक्षण असेल किंवा व्यवसायाबद्दल? माझी सुरुवात म्हणजे मी अतिशय खेडेगावातून आलेली आहे. माळशिरस तालुक्यातील मगरवाडी हे गाव माझं माहेर आहे. जिथं शिक्षणाची पण सोय नव्हती, ज्या ठिकाणी फक्त शिकायचंच या उद्देशानं मी पुन्हा हॉस्टेलला राहिले वगैरे अशा बऱ्याचशा ठिकाणावरून वेगवेगळ्या जागेवरून मी शिक्षण पूर्ण केलं. माझं शिक्षण MCS झालेलं आहे. MCS आता त्या डिग्रीचं नाव झालं आहे. आणि मिस्टरांना आम्ही दोघंही पुण्यामध्ये जॉब करत होतो सुरुवातीला. पण तिथलं जे वातावरण होतं ते आम्हाला एवढं फेवरेबल वाटलेलं नाहीये, किंवा बाबा जरी जॉब केला तरी जे काय परवडत नव्हतं तेवढं ना, जॉब जरी केला तरी तेवढं एवढं भागत नव्हतं. मग त्याच्यामुळे माझ्या मिस्टरांनी डिसिजन घेतलं की ते फोटो प्रिंटिंग क्षेत्रात काम करत होते आणि मी सॉफ्टवेअर इंजिनियर असल्यामुळे मी सॉफ्टवेअरला होते. त्यामुळे आम्ही दोघांनी ठरवलं की बाबा आपण दोघांनी मिळून काहीतरी व्यवसाय चालू करूया. मग आम्ही सर्वे केला संपूर्ण सातारा जिल्ह्याचा, आणि जिथं फोटो प्रिंटिंग लॅबच्या सर्वेनुसार मग आम्ही फोटो प्रिंटिंग लॅब ह्या व्यवसायात उतरलो आणि व्यवसायामध्ये एक्सपान्शन म्हणून मग आम्ही ह्या ट्रॉफीच्या व्यवसायात आलो. ओके. तुम्ही मेन्शन केलं मॅम की तुमचे जे सर आहेत त्यांचा खूप मोठा पाठिंबा तुम्हाला आहे, तुम्ही जे काय कार्य करतायत. तर त्याबद्दलही काय बोलाल की अडचण तुम्हाला काय आली होती जेव्हा सुरुवातीला तुम्ही व्यवसाय चालू केला, किंवा समाजाचा, कुटुंबाचा कसा पाठिंबा तुम्हाला मिळाला या सगळ्या प्रोसेसमध्ये? तसं खरं सांगायचं तर मला म्हणजे अडचण एवढ्या काय आल्या नव्हत्या, कारण आमचं पूर्ण फॅमिलीमध्ये बिझनेसचंच स्ट्रक्चर आहे. अगदी जॉब कमी लोक करतात आमच्याकडे, बिझनेसेस सगळे करतात. माझे वडील लहानपणी, मी 5वीत असल्यापासून माझे वडील किराणा मालाचं दुकान चालवतात. त्यामुळे मी स्वतः 5वीत असल्यापासून काउंटर हँडल करते किराणा मालाच्या दुकानाचा. त्याच्यानंतर ना जसं जसं मी शिकत गेल्यानंतर ना त्याच्यातून लक्षात यायला लागलं की बिझनेसमध्ये जे काही भेटतंय ते ह्याच्यामध्ये नाही आहे, सर्व्हिसमध्ये भेटत आहे. त्यामुळे मग मी जस्ट त्यांना बोलले की आपण बिझनेसचा ट्राय करूया. मग त्याच्यानंतर ना मग आम्ही दोघांनी मिळून डिसिजन घेतला. त्यांनी पूर्ण सपोर्ट केला. अगदी ज्यावेळेस आमची कंडिशन पण नव्हती की मला डिझायनिंगमध्ये काम करायचं होतं, त्यावेळेस त्यांनी मला सुरुवातीला लॅपटॉप आणून दिला आणि एका रात्रीमध्ये त्यांनी मला पूर्ण ह्याचं डिझायनिंग शिकवल्यानंतर मग आम्ही असंच कामाला हळूहळू सुरुवात होत गेली आणि चालू झाला मग व्यवसायाचा. मॅमने आत्ता सांगितलं की सरांचा खूप मोठा पाठिंबा राहिला आहे, त्याबरोबरच त्यांची फॅमिलीसुद्धा पूर्वीपासून बिझनेसमध्येच आहे. त्यामुळे त्यातूनच त्यांनी पुढेही बिझनेस करायचं जे काही त्यांनी ठरवलं होतं ते खूप यशस्वीरित्या आत्ता त्यांचा बिझनेस चालू आहे. मला असं विचारायला आवडेल की मॅम, महिला म्हणून घर बघत बघत व्यवसाय, ह्या दोन्ही गोष्टी तुम्ही कशा मॅनेज करता हे जरा आमच्या ज्या काही प्रेक्षक आहेत आणि ज्या महिला प्रेक्षक आहेत विशेषतः त्यांना काय सांगाल? ॲक्च्युली मी दहिवडीत आल्यापासून सुरुवातीला मला वाटायचं की बाबा घर महत्त्वाचं आहे किंवा घरासाठी वेळ देणं पण गरजेचं आहे. पण काही जरी झालं तरी मला बिझनेसला प्रायोरिटी द्यायची होती. त्यामुळे मी माझा घरचा वेळ आहे तो मॅनेज करते, आणि कारण बिझनेस ही माझी पहिली प्रायोरिटी आहे. खूप इन्स्पिरेशनल असा तुमचा हा सगळा प्रवास आहे. घरकाम बघत बघत व्यवसाय, आणि ते कसं प्रायोरिटाईज करायचं किंवा कशा पद्धतीनं दोन्ही गोष्टी सांभाळायच्या याचं आत्ताच मार्गदर्शन मॅडमांनी केलं. मला अजून असंही विचारायला आवडेल की ज्या आत्ता बिझनेसमध्ये महिलांचा जो इंटरेस्ट आहे तो दिवसेंदिवस वाढतोय, ज्या नवीन मुली आहेत किंवा महिला आहेत त्या बिझनेस वुमेन म्हणून स्वतःला बघतायत पुढे जाऊन, तर तुम्ही त्यांना काय सल्ला द्याल की बिझनेसमध्ये उतरायचं असेल तर तुम्ही काय? मला तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे मी संपूर्ण महाराष्ट्रात फिरते डॉक्युमेंटरीसाठी. खूप महिला बिझनेसमन मी बघितलेल्या आहेत, आणि ज्याच्यामध्ये मी कॉमन सगळ्या बिझनेसमनला एकच सल्ला देते की तुम्ही घरचा टाइम मॅनेज करून तुम्ही बिझनेस केला
तर तो सक्सेसफुल होणं इम्पॉसिबल आहे. इवन इम्पॉसिबलच्या जवळच आहे. पण तुम्ही जर का बिझनेस करून घरातलं काम करायचं प्रयत्न करत असाल तर मला तुम्ही 100% बिझनेसमध्ये सक्सेस व्हा. कारण पहिली प्रायोरिटी ही बिझनेस असली पाहिजे, तर तो बिझनेस पुढे जातोय. आणि जर समजा तुम्ही म्हणाल की आता इव्हन मी जरी झालं तर माझ्याकडे येणारे कस्टमर हे खेडोपाड्यातून असतात. मग मी असा कधीच विचार करत नाही की बाबा माझं घर थांबलेलं, म्हणजे माझ्या घरची सगळीच कामं थांबलेली आहेत, माझी लेकरं बाळ अशी रडत आहे, संध्याकाळची वेळ झालेली आहे, त्यांना खायला प्यायला, मी असा आजपर्यंत कधी विचार केलेला नाही. कारण मुलांना खायला प्यायला घालायला आपण ॲडजस्टमेंट करू शकतो. आपण दोन म्हणजे बाहेरून एखादा डबा आणला तरी मुलांचं होऊन जाते. पण जी लोक माझ्याकडे ज्या आशेने आलेली असतात त्या माणसांचं मी नुकसान कधीच करत नाही. माझी इव्हन सगळ्या महिलांना हेच सांगायचं आहे की तुम्ही कस्टमरच्या नीडला जर का सपोर्ट केला तर कस्टमर तुम्हाला कधीही इग्नोर करणार नाही, तो तुमच्याकडे सतत येत राहणार. आणि बऱ्याचशा वेळा काय होतं लोकांचं की जागा सोडून जायची, कायम बिझनेसमध्ये थांबायचं नाही, बोर होते, कस्टमर नाही आहे किंवा माझं मन लागत नाही, अशा कंडिशनमध्ये मग बिझनेसचे थोडे चान्सेस कमीच राहतात. तर माझं म्हणजे पहिला सल्ला तर हाच असणार आहे की तुम्ही दुकानात गिरायक असो नसो तुम्ही दुकानात उभे राहा, अवेलेबल हा कस्टमर तुम्हाला सिरियस घेतील. नसेल तर मग तुम्ही आज आलात, उद्या इथं नसलात, परवा तिकडेच असला तर मग मात्र कस्टमर थोडा विचार करतील की बाबा जाऊन काय फायदा. जरी तुम्ही दर चांगले लावले, तुम्ही कामाची क्वालिटी दिली तर अवेलेबिलिटी ही फार महत्त्वाची आहे, मला असं वाटतं बिझनेसमध्ये. तर मॅडमांनी सांगितलं की जरी तुम्ही महिला असाल तरी पण व्यवसायाला जर प्रायोरिटाईज केलं तरच तुम्ही एक चांगल्या बिझनेस वुमेन किंवा जास्त बिझनेसमध्ये ग्रो करू शकताल. तुम्ही आत्ताच डॉक्युमेंटरीजचं पण बोलला मॅम, तर त्याबद्दल काय सांगाल थोडंसं? मी संपूर्ण महाराष्ट्राच्या डॉक्युमेंटरीज करते. इव्हन फक्त व्यावसायिक महिलांचीच डॉक्युमेंटरी करते, त्यात पण फक्त महिलांचा समावेश असतो. त्याच्यामुळं मला सगळ्या महिलांच्या अडचणी मी बघितल्या. तर खरं म्हणजे मला हे जे शिक्षण आहे ना जे बिझनेसचं, ते त्या महिलांकडून मी प्रत्येक वेळेस शिकत गेले. काही महिला खूप स्ट्रगल करून बिझनेसमध्ये आल्यात आणि आता चांगल्या सक्सेसफुल आहेत. त्या भरपूर पैसे कमवतात. इव्हन 10 सर्व्हिसमनला एक महिला मागे सारतील अशा महिला ज्यांची मी डॉक्युमेंटरी केलेली आहे, अशा महिला. आणि म्हणजे अतिशय खेड्यामधून अतिशय अगदी पत्राच्या शेडमध्ये सुद्धा महिला आहेत ना आता सध्या करोडोचे टर्नओव्हर करत आहेत. म्हणजे ते त्यांनी दिलेल्या वेळेचं आणि केलेल्या कष्टाचा परिणाम आहे, बाकी काही नाही. मला तर असं वाटतं म्हणजे कोणतंही असं टेक्निकल नॉलेज न वापरता सुद्धा महिला खूप चांगल्या, म्हणजे आता मध्ये मी डॉक्युमेंटरी केली जी महिला 5वी शिकलेली आहे, इव्हन तिथून पुढे शाळेचा सोर्सच बंद झाला, पण आता त्यांचं मॅडम 27 कोटीचा टर्नओव्हर आहे वार्षिक. बापरे. फक्त ना हे कोणत्याही प्रकारचं टेक्निकल नॉलेज नाही, हाताने मेहनत करायची आणि इमानदार राहायचं कस्टमरशी, याने म्हणजे वाढलेला सगळा बिझनेस आहे. तर खूप मोलाचा जो संदेश आहे मॅडमांनी दिलाय. आणि मला असंही विचारायला आवडेल मॅम की जे तुम्ही बोललात की महिलांसाठी तुम्ही डॉक्युमेंटरीज करता, स्पेशली महिला, तर असं का की फक्त महिला, किंवा की त्याच्यामागे काही प्रेरणा आहे किंवा त्याच्यामागे काय तुमचं उद्दिष्ट आहे? ॲक्च्युली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे मॅडम, महिलांसाठीच का? कारण इव्हन तुम्ही कुठेही जा, पुरुषांकडे भरपूर ऑप्शन्स असतात किंवा त्यांनी बिझनेस केला. मला सांगा ना, सकाळी उठल्यानंतर ना स्वतःचं सगळं काम आवडलं तर ते 8ला पण त्यांच्या सर्व्हिस एरियात जाऊ शकतात, जिथं त्यांचं डेस्क आहे, जिथं त्यांचा बिझनेस चालू आहे तिथं जाऊ शकतात. पण महिलेचं असं नाही आहे. तिच्या मागं 2 मुलं आहेत, सासू सासरे आहेत, मिस्टरांचं सगळं आवरायचं, स्वतःचं आवरायचं, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वतःला अपडेट ठेवायचं आहे. कारण या गोष्टीला किती वेळ लागतो. हे सगळं करून जर का ती महिला त्यासाठी तयार होत असेल तर मग 100% ते काहीतरी करते म्हणूनच आहे ना. धन्यवाद मॅडम. अजून एक क्वेश्चन मला असा विचारावंसं वाटतं की तुमचा हा जो एकंदरीत सगळा प्रवास होता, तर हा प्रवास एका शब्दात सांगायचं झालं तर तुम्ही काय कसं सांगाल किंवा त्याला कोणत्या वर्डनं डिफाईन करचाल? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ना, मी आजही म्हणू शकत नाही आहे की मी एक सक्सेसफुल बिझनेस करते, कारण बिझनेस आहे ना हा प्रॉफिटेबल असतो. सक्सेसफुल आपण त्याच्यासाठी येतच नाही आहे शब्द. कारण जर तुम्हाला 4 रुपये मिळत असतील तर तुम्ही त्या बिझनेसमध्ये पुढे इंटरेस्ट घेऊ शकाल. काही दिवसांनी असं नाही ना, त्याला कोणतंही डेस्टिनेशन नाही आहे की बाबा माझी पोस्ट वाढत नाही आहे, मला काही इन्क्रीमेंट होत नाही आहे. मला फक्त एवढंच होतं की मला प्रॉफिट मिळते, माझे चांगले कस्टमर्स मिळत आहेत. आणि तुम्हाला तेवढं करायचं असेल तर रिलायबल होणं फार गरजेचं आहे. आज आपल्याला सीमा कापसे मॅडमच्या माध्यमातून खूप साऱ्या गोष्टी कळाल्या. बिझनेस हा प्रॉफिटेबल असतो ना की सक्सेसफुल असतो. त्याबरोबरच कशा पद्धतीनं त्यांनी कामाला प्रायोरिटाईज केलं, ज्यामुळे त्यांचा हा जो बिझनेस आहे तो खूप जास्त प्रॉफिटेबल आहे.
आणि खूप चांगल्या प्रकारे त्यांनी स्त्रियांसाठी त्यांचं डॉक्युमेंटरीचं जे काम आहे, का स्त्रियांसाठीच का करतात यामागचंही त्यांनी अगदी साध्या सोप्या भाषेमध्ये पण एकदम मनाला भावून जाईल अशा पद्धतीने त्यांनी आपल्याला सांगितलं. शेवटी मॅम मी एवढं विचारेन की डॉक्युमेंटरीज करताना तुम्हाला असा एखादा प्रसंग आला किंवा एखादा असा आठवणारा अविस्मरणीय प्रसंग असेल ज्यामध्ये तुम्हाला वाटलं की नाही हा जो ही जी डॉक्युमेंटरी आहे ती खूपच वेगळी आहे इतरांच्या तुलनेमध्ये. असं आहे आणि मी तो लक्षात पण ठेवलेला आहे. इवन मी कधीही बोलताना काही गोष्टी अशा आहेत की ज्या म्हणजे 2-3 प्रसंग त्यातला मी एक सांगते. एकदा मी लातूरला गेले होते डॉक्युमेंटरीसाठी. मग लातूरला गेलं तर थोडंसं तिथलं वातावरण आहे ना, तिकडे म्हातारी माणसं फार आहेत अशी दारात बसलेले. तर हा एवढा एरिया आहे ना, याच्यात 4-5 घरं होती आणि वरती असं छत पण थोडंसं लूजमध्ये होतं. पाऊस आला तर सगळं पाणी. मी ते बघितलं आणि त्याच्यामध्ये त्यांचा तो सेटअप चालू होता. मग मी पहिल्यांदा प्रश्न विचारला की बाबा इथं तर वरून पाऊस डायरेक्ट घरात पडतोय तुमच्या, तुम्ही इथे शेजारी झोपलेला असता, इथेच तुमचं सगळं ते सराउंडिंग आहे, त्याच्यातच तुमचं ते चालू आहे, तुम्ही काय करता? काय नाही बोलले. पाऊस आला की थोडं मागे सरकवायचं, जातं पाणी आपोआप. हे फार ट्रिगर झालेलं वाक्य आहे की त्यांच्याकडे आहे ना एक्सक्यूजच नाहीये बिझनेसला की पाऊस आलाय मी थांबवेन, नाहीये, थोडं सरकून घेईन, पाऊस जाईल त्याच्या मार्गाने. हे मला जास्त इन्स्पायरिंग वाटलं आणि त्याच्या पुढे माझ्यात खूप बदल झाला की मला वाटायचं की बाबा चला आज मी माझं डोकं दुखतंय, मी नाही काम करत, पण मी पहिले या गोष्टीला प्राधान्य द्यायची की बाबा मला फारच असं होतंय तसं होतंय, पण आता नाहीये, ते बाजूला राहील, पण काम महत्वाचं आहे. खरंच खूप म्हणजे अविस्मरणीय प्रसंग होता. तुमच्या सांगण्यातून पण कळालं म्हणजे ती लोक एवढ्या परिस्थितीमध्ये जर कामाला प्रायोरिटाईज करत असतील तर मग तुम्ही त्यातून नक्कीच इन्स्पिरेशन घेतली आहे. आणि थँक्यू सो मच मॅम, तुम्ही तुमचा वेळ काढून आम्हाला ही मुलाखत दिली आणि तुमचे पण आभार. तुम्ही तुमच्या चॅनलसाठी मला योग्य समजलं त्याच्यासाठी.